तर्फे भरघोस पुरस्कार देण्यात येणार आहे। जलयुक्त शिवार वेगळ्या भागामध्ये काही आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांना करायला सांगितले होते। आम्ही बक्षीस योजना केली आहे। त्या बक्षीस योजनेमध्ये जवळपास 9 कोटीची बक्षीस योजना केली आहे, ज्यामध्ये गाव पातळीवरती उत्कृष्ट काम केलेलं गाव, तालुका पातळीवरती उत्कृष्ट काम केलेला तालुका, जिल्हा पातळीवरती जिल्ह्यांना बक्षीस देतोय आणि विभागीय पातळीवरती सुद्धा बक्षीस आम्ही उपलब्ध करून देतोय। हे करत असताना त्यामध्ये ज्या गावांनी वेगळेपण जपलेलं आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये एक वेगळं काहीतरी काम केलंय त्याची निश्चितपणानं नोंद घ्यायचा आम्ही निर्णय घेतलाय। मला अनेक ठिकाणी पाहायला मिळते, जसं की उस्मानाबादमध्ये नो शुगर केन, त्या ठिकाणी ऊस लावायचा नाही, पर्यायी पिकाची लागवड करायची, अशी एक मोहीम तिथं हाती घेतली आणि गावागावातले लोक एकत्र यायला लागलेत, ग्रामसभेमध्ये ठराव करायला लागलेत आणि ऊसाला पर्याय असलेली पिकं करायचा निर्णय गावागावामध्ये घ्यायला लागले। लातूरमध्ये नदीचं पुनर्जीवित करायचं, खोलीकरण रुंदीकरणाचं काम लोकसहभागातून खूप मोठ्या प्रमाणात झालंय। मांजराचं काम लोकांनी, खरं तर मांजरा नदी ही लोकांनीच दत्तक घेतलेली आहे ती नदी पुनर्जीवित करण्यासाठी। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीचं काम वेगळ्या पद्धतीने केलं जाईल। देवराई हा पूर्वी आपल्याकडे संकल्पना असायची, ज्याला गावाच्या शेजारी एखादी जमीन असायची आणि त्या जमिनीमध्ये वेगळी झाडं लावलेली असायची आणि गावाच्या ती सार्वजनिक मालकीची असायची। तर देवराईचा प्रकल्प मान तालुक्यामध्ये 4 गावं, जी पांढरेवाडी, गोडसेवाडी ही गावं आहेत, जेवढी गावं आहेत, त्या गावामध्ये हे प्रकल्प अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी उभा राहतोय आणि त्याचं अनुकरण संपूर्ण सातारा जिल्ह्यात होण्याचं त्या ठिकाणी लोकांनी प्रयत्न चालू केलेला आहे। मला वाटतं की एक वेगळं नाविन्यपूर्ण प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये होतोय। त्याचबरोबर उस्मानाबादमध्ये नदी जोडचा खूप चांगला प्रकल्प तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलाय। जलयुक्त शिवार अभियानामधल्या ह्या कामांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला आपापल्या भौगोलिक परिस्थिती किंवा इतर परिस्थितीनुसार ही कामं करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आणि त्यामुळे आता जवळपास प्रत्येक जिल्ह्याचा जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा एक वेगळा पॅटर्न अस्तित्वात आलेला आहे। तर सर्वच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी वेगळेपण या कार्यक्रमातलं दाखवायचा प्रयत्न करतायत आणि मला आनंद आहे की ते नाविन्यपूर्ण त्यांच्या संकल्पना या जलयुक्त शिवारमध्ये पुढे येत आहेत आणि पुढच्या काळामध्ये त्या भागामध्ये जी आवश्यकता आहे, ज्या पद्धतीनं काम करायचं अधिक आवश्यक आहे, त्या पद्धतीनं काम करायचा निर्णय होतोय। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अधिक पारदर्शकता राहावी, ह्या कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग अधिक राहावा आणि ही कामं गुणवत्तेची व्हावीत असा आमचा पहिल्यापासूनचा आग्रह आहे। जे कामं होत आहेत त्याच्यामध्ये शेवटचं बिल देण्यापूर्वी त्या कार्यक्रमामध्ये गावातल्या लोकांचं त्या ठिकाणी नाहरकत घेतल्याशिवाय शेवटचं बिल द्यायचं नाही असा आम्ही निर्णय घेतला। प्रत्येक कामाचं फोटो काढून तो अपलोड करायचा, लोकांसाठी तो उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला। कन्करंट इव्हॅल्युएशन, काम चालू असताना याचं मूल्यमापन करायचं, थर्ड पार्टीच्या माध्यमातून मूल्यमापन करायचं, असे निर्णय घेतले आणि त्याचा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी कामा गुणवत्तेच पूर्ण होण्यासाठी झालेला आहे। मंडळी, आणि आता आपल्या ह्या जलयुक्त शिवार अभियानाचा जो राज्याचा पॅटर्न आहे ना, ह्याचंही साऱ्या पातळीवरून खूप कौतुक होतं आहे। खुद्द आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या या जलयुक्त शिवार पॅटर्नचं खूप कौतुक केलेलं आहे। त्यांच्या अतिशय लोकप्रिय असलेल्या मन की बात ह्या कार्यक्रमामधून आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं सुद्धा असेल। त्याचबरोबर मंडळी, राजस्थान सरकारने सुद्धा आपला हा पॅटर्न अंगीकारलेला आहे। महाराष्ट्राने जलयुक्त शिवार अभियानचं काम सुरू केलं। राजस्थानच्या मुख्यमंत्री महोदय वसुंधराराजे मॅडम यांनी आम्हाला बोलवलं होतं, त्यांच्यासमोर हा कार्यक्रम आम्ही मांडला आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू झालेली आहेत आणि मग राजस्थानमध्ये पण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवायचा निर्णय घेतला। मला खूप आनंद आहे की हा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदय यांनी माननीय पंतप्रधान महोदय यांच्यासमोर मांडला होता आणि पंतप्रधान महोदय यांनी हा कार्यक्रम एक विशेष कार्यक्रम महाराष्ट्राने घेतला आहे, त्याचं कौतुक केलं आणि ते म्हणाले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्ट्रक्चर गावागावामध्ये उभा होत आहेत आणि देशाला दिशादर्शक असा हा कार्यक्रम होतोय। मला वाटतं की
पंतप्रधान महोदयांनी दिलेलं हे शाबासकी महाराष्ट्रासाठी आहे आणि निश्चितपणानं लोक ह्याच्यामध्ये अधिक चांगलं काम करतील. साऱ्या भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन आपल्याला जलसमृद्धी देणारं हे जलयुक्त शिवार अभियान. मोठी धरणं आता होणे नाही, जागांनी पुनर्वसनाचे प्रॉब्लेम, जागांचे सगळंच आहे, जे आहे ते आपण पूर्ण करणारच आहोत. परंतु खऱ्या अर्थाने मदत हे विकेंद्रित साठे तयार केले आणि अशा प्रकारच्या साईट जर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकांनी शोधल्या तर त्याचा खूप मोठा फायदा होणार. कमीत कमी डोंगरी भाग, ज्याला आवर्षण प्रवर्षणग्रस्त नेहमीचा जो भाग आहे तो डोंगरी भाग आहे, डोंगरी भागामध्ये अशा अनेक साईट्स आहेत, अनेक हे होऊ शकतात. तर अशा ठिकाणी मग लोकसहभाग असेल, लोकांचं सरकारची काही माध्यमातून काही मदती असेल, निश्चितपणे आपण मार्गी काढू शकतो आणि कोरडवाहू शेती, दुष्काळग्रस्त भाग या संपूर्ण भागाला न्याय मिळू शकतो. या पहिल्या वर्षामध्ये 6,000 गावं घेतलेत आपण, त्याचा परिसर घेतला आहे. दरवर्षी 5,000 हजार जर गावं घेतली, मला वाटते एक मिशन म्हणून हे जर चांगल्या प्रकारे चालवलं तर महाराष्ट्र टँकरमुक्त आणि दुष्काळमुक्त निश्चित होऊ शकतो. साऱ्या चराचराला जलसंजीवनी देणारं हे जलयुक्त शिवार अभियान. लोकांनी सोमोटो जे काम केलंय, म्हणजे अशा भयंकर दुष्काळी परिस्थितीत लोकांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन काम केलंय. काही ठिकाणी पैसे नसतील तर श्रमदान केलेलं आहे आणि ही फार मोठी म्हणजे मला वाटतं एक मिळकत आहे या योजनेची, त्याच्या विश्वासार्हतेची. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाचं यश अनुभवण्याचा आता हा काळ आलेला आहे आणि त्यासाठी आता आपण सारे जण सज्ज होऊया. आपल्या ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये पाणी भरल्यानंतर आपण सावध राहूया. गावागावातल्या साऱ्या तरुण वर्गावरती आता ही जबाबदारी आहे की हे पाणी आहे ना, हे तसंच साठलेलं पाहिजे आहे. कारण जर का तुम्ही नद्या नालांच्या काठावरती जर का उपसलेला गाळ तसाच ठेवलेला असेल ना, तर तो या पावसामुळे पुन्हा त्या नद्या नाल्यांमध्ये येऊ शकतो. तेव्हा अशा ठिकाणी पिचिंगचं काम लवकरात लवकर आपण हाती घ्यायला पाहिजे किंवा शेताला जी बांधबंदिस्ती केलेली आहे ना, तोही गाळ चोपून घ्यायला पाहिजे किंवा तो बंधारा आहे ना त्याच्यावरती तुम्ही गवताची म्हणा किंवा इतर पिकांची लागवड लवकरात लवकर आपण करण्याची आवश्यकता आहे. सारे जण कामाला लागूया, कारण इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला दुष्काळ अजिबात नकोय. त्याच अनुषंगाने जलयुक्त शिवार अभियानाची यशोगाथा किंवा आढावा घेणारा आपला हा आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. हे जाणून घ्या आणि आमच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. मंडळी, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण याच्यावरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. आमचे संपर्क नंबर, पत्ते आम्ही याच्यावरती दिलेले आहेतच. तुमच्या काही सूचना, विचार, मतं असतील, अनुभव असतील तर तेही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत पोचवू शकता. पण हे पेज जास्तीत जास्त संख्येने लाईक करा किंवा आम्ही नेमका कुठला विषय तुमच्यापर्यंत कुठल्या दिवशी पोचवणार आहोत तेही आम्ही या पेजवरती दिलेलं असेल, तेही तुम्ही जाणून घ्या. त्याचबरोबर जनता दरबारमधल्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं पुस्तक आपण तयार केलेलं आहे. या पुस्तकाविषयीची सगळी माहिती, ते कुठे नेमकं उपलब्ध आहे हे सगळं आम्ही पेजवरती दिलेलं आहे, तेही तुम्ही जाणून घ्या. सकारात्मक विचारांची आदान प्रदान करण्यासाठी जनता दरबारचा एक ग्रुप आपण तयार केलेला आहे फेसबुकवरती. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या फोन नंबरची आम्हाला गरज नाहीये. मंडळी, जनता दरबारचे आता 179 इतके एपिसोड झालेले आहेत आणि या सगळ्या एपिसोडचा आनंद तुम्ही पुन्हा पुन्हा घेऊ शकता यूट्यूबवरून, कारण यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे. त्याचाही ॲड्रेस जाणून घ्या, janatadarbar.zd चॅनल असं तुम्ही टाईप करा आणि आपल्याला आवडणाऱ्या एपिसोडचा आनंद यूट्यूबवरून नक्कीच घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो.
पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही अतिशय उपयोगाची आहे, विश्वासार्ह आहे, वैविध्यपूर्ण आहे. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आपले कुटुंबीय असतील, नातलग असतील, मित्रमैत्रिणी असतील, या साऱ्यांना आपल्या जनता दरबारमध्ये सामील करून घ्या. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.